नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. 25 मे पासून IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी टाकलेल्या 354 धाडी, 244 केसेस, 250हून अधिक FIR, 350 लोकांना अटक, 26 वाहनं जप्त, मार्केटमधून पनीर गायब, हॉटेलच्या मेन्यूमधनं पनीर गायब, गुटखा विक्री करणाऱ्यांवरती मोक्का, असे अनेक धडाडीचे पराक्रम त्यांनी करून दाखवले अवघ्या काही दिवसांमध्ये. महिन्याभरात त्यांनी महाराष्ट्रात जे वादळ निर्माण केलं त्याला काही तोड नाही, त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. आता तुकाराम मुंढे यांनी हॉटेल्ससाठी एक नवीन नियमावली जाहीर केलेली आहे, ज्याच्यामुळे हॉटेल चालकांची अक्षरशः दातखिळी बसली असं म्हणायला हरकत नाही. काही चांगली हॉटेल्स आहेत जे आधीपासूनच या सर्व नियमांचं पालन करतही असतील, पण बहुतांश हॉटेल्स हे या नियमांचं पालन करत नव्हते. त्यांच्यावरती आता ही मोठी गदा आलेली आहे. पहिला नियम जो सर्वात जास्त ज्याची चर्चा होतीये तो म्हणजे हॉटेलवाल्यांना ग्राहकांना पिण्याचं पाणी म्हणजे बॉटल ज्या आहेत, बिस्लेरीच्या मिनरल बॉटल्सच्या बॉटल, हे घेणं कंपल्सरी करता येणार नाही. काही हॉटेल्समध्ये आपण बघतो, आपण जाऊन बसलो की थेट पाण्याची बाटली आणून टेबलवरती ठेवतात. जगमधनं ग्लासमधनं पाणी देणं हे जवळपास हॉटेलवाल्यांनी बंद करून टाकलेलं आहे. कारण पाणी सुद्धा फुकट देण्याऐवजी ते जर विकलं तर हॉटेलवाल्यांचाच त्यामध्ये फायदा आहे. पण आता हे बंद व्हावं लागणार आहे, कारण तुकाराम मुंढेंनी तसा नियम जाहीर केलेला आहे. प्रत्येक हॉटेलला फिल्टरचं शुद्ध चांगल्या दर्जाचं पाणी ग्राहकांना मोफत देणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. ज्या ग्राहकाला पाण्याची बॉटलच घेऊन प्यायचे ते घेऊ शकतात, पण हॉटेलवाले त्यांना बळजबरीने पाण्याची बॉटल देणार नाहीत. त्यांना फिल्टरयुक्त पाणी, शुद्ध पाणी, ज्याचा दर्जा हा बॉटलमधल्या पाण्या इतकाच असेल असं पाणी आता ग्राहकांना मोफत द्यावं लागणार आहे. तशा स्वरूपाचा बोर्ड हॉटेलमध्ये लावावा लागणार आहे की इथे शुद्ध फिल्टरचं पाणी मोफत दिल्या जातं. त्यामुळे पाण्याच्या बाटल्यांचं कंपल्शन हे आता बंद होणार आहे. त्याचप्रमाणे बरीच नियमावली तुकाराम मुंढेंनी जाहीर केली. त्यातल्या काही प्रमुख आपण बघूया. व्हेज नॉनव्हेज दोन्ही खाद्यपदार्थ मिळणारं हॉटेल जर असेल तर दोन्ही किचन वेगळे असायला पाहिजेत. दोन्हींसाठी भांडे वेगळे असायला पाहिजेत. त्याचप्रमाणे हे साठवून ठेवण्यासाठी जे फ्रीज आहेत ते सुद्धा एक असता कामा नये. ज्या फ्रीजमध्ये नॉनव्हेज पदार्थ तुम्ही ठेवतात त्यामध्ये व्हेज ठेवायचे नाही. दोन्हीही व्हेज आणि नॉनव्हेज फ्रीजेस वेगवेगळे असतील. त्याचप्रमाणे दोन्ही पदार्थ बनवणारे कर्मचारी, कुक, शेफ हे सुद्धा वेगवेगळे असायला पाहिजेत. त्याचप्रमाणे किचन स्टाफ वेगळा पाहिजे, सर्व करणारा स्टाफ हा वेगळा असायला पाहिजे. प्रत्येक कर्मचाऱ्याची नियमित आरोग्य तपासणी ही करावीच लागेल, ते बंधनकारक असणार आहे. त्याचप्रमाणे हॉटेलमध्ये वावरणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी ग्लोव्ज घालणं, डोक्यावरती टोपी असणं, मास्क सुद्धा असणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच स्वच्छतेच्या बाबतीत अतिशय कडक नियम हे तुकाराम मुंढेंनी केलेले आहेत. जे पदार्थ तुम्ही डिस्प्लेला ठेवलेले असतात त्या पदार्थांमधलं कॅलरीजचं प्रमाण, प्रोटीनचं प्रमाण हे लिखित स्वरूपात असणं हॉटेलवाल्यांसाठी आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे. म्हणजे एखादा पदार्थ त्यात प्रोटीन किती आहेत, कार्बोहायड्रेट्स किती आहेत, कॅलरीज किती आहेत हे डिस्प्लेवरती असणं, ग्राहकांना दिसेल अशा स्वरूपात असणं अतिशय बंधनकारक करण्यात आलेलं आहे. किचनच्या स्वच्छतेचे सुद्धा मापदंड तुकाराम मुंढेंनी लावून दिलेले आहेत. नामांकित सर्टिफाईड पेस्ट कंट्रोल कंपनीकडनं योग्य वेळेत वारंवार तुमच्या किचनचं आणि पूर्ण हॉटेलचं पेस्ट कंट्रोल केलेलं असणं आवश्यक आहे. त्याचे रेकॉर्ड, त्याच्या नोंदी या सुद्धा आवश्यक आणि कंपल्सरी करण्यात आलेल्या आहेत. पदार्थांचं टेम्परेचर किती असलं पाहिजे, पदार्थ कधी बनवलेला आहे, माल किती स्वरूपात साठवून ठेवायचा यावरती सुद्धा तुकाराम मुंढे यांनी बंधनं घातलेली आहेत. बऱ्याच रेस्टॉरंटमध्ये चिकन, मटन सारखे मांसाहारी पदार्थ हे बराच काळ स्टोरेज करून ठेवलेले असतात. स्टोरेज एखादं बाउन्स करणं हे फारसं चांगलं नसतं.
मांसाहारी लोकांना हे माहिती आहे की ताजं मांस जे आहे ते चिकन असेल, मटन असेल, फिश असेल किंवा काही असेल, हे ताज्या स्वरूपातलं वापरणं हे आरोग्यासाठी केव्हाही चांगलं असतं. पण ते स्टोअर करून ठेवणं, फ्रीजमध्ये दिवसेंदिवस ठेवणं आणि मग ते काढून सर्व करणं, याबद्दल कडक नियम आता तुकाराम मुंढे यांनी जाहीर केलेले आहेत. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांची स्वच्छता याला सुद्धा प्रायोरिटी दिलेली आहे. बऱ्याच हॉटेलमध्ये काय होतं की सर्व करणारे कर्मचारी जे आहेत ते चांगले कपडे घातलेले, व्यवस्थित कॅप वगैरे घातलेले असतात, पण किचनच्या आत जिथे ॲक्च्युली पदार्थ बनतात त्या ठिकाणचे कर्मचारी मात्र अतिशय अस्वच्छ कपड्यांमध्ये, त्यांनी आंघोळ केलेली असते की नाही माहीत नाही, त्यांचे हात स्वच्छ असतात की नाही माहीत नाहीत, पण किचनमध्ये, कारण कस्टमरला ॲक्सेस नसतो, किचनमध्ये कस्टमर जाऊ शकत नाही, त्यामुळे तिथे काहीही अंधाधुंद प्रकार चालतो आणि मग अशुद्ध पदार्थ जे खाण्यायोग्य नाहीत असे ताटात येऊन आपल्या पडत असतात. त्याचप्रमाणे भांडी धुण्याचे तिथे तुम्ही नामांकित सर्टिफाईड कंपनीचं डिटर्जंट, साबण किंवा लिक्विड वापरायला पाहिजे. भांडी धुण्याचा भाग जो आहे तो किचनपासून दूर असला पाहिजे, म्हणजे खरकटं वेस्ट गेलेलं जे आहे ते अन्नपदार्थात मिसळणार नाही. असे सुद्धा नियम तुकाराम मुंढे यांनी लागू केलेले आहेत. 25 मे पासून सुरू झालेलं तुकाराम मुंढेंचं वादळ आता एक एक करून पुढचं पाऊल घेत आहे. त्याच्यामुळे अन्न आणि औषध प्रशासन विभाग हा पुरता चर्चेत आलेला आहे. या अगोदर कधीच या विभागाची इतकी चर्चा झालेली नव्हती. भेसळयुक्त केसेस तुकाराम मुंढेंनी प्रचंड पकडल्या, पनीरवरती त्यांनी विशेष कारवाई केलेली आहे आणि आता हॉटेल्ससाठी सुरू केलेली ही नियमावली नवीन खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेली आहे. तुकाराम मुंढेंच्या या प्रयत्नांना नक्कीच यश येईल आणि राज्याचं अन्न आणि औषध प्रशासन हे सुतासारखं सरळ होईल आणि आपल्या नागरिकांच्या आरोग्यासोबत आता यापुढे खेळ होणार नाही अशी अपेक्षा आपण करूया. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना याबाबत काय वाटतं हे नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.